कारवाईमध्ये ज्या घरकुल लाभार्थीला जो 5 रास वाळू वाटप करायचे आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणे गैरव्यवहार सापडला होता. त्यामध्ये लाभार्थीकडून OTP घेऊन त्याचा चुकीचा वापर करून या 5 रास वाळू हे बाहेरच्या मार्केटमध्ये विकलं होता. त्यामध्ये मी डिटेलमध्ये चौकशी केलं होतं. ॲडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी तयार करून त्यामध्ये कोण जबाबदार आहे त्या सर्व अधिकाऱ्याची यादी तयार केलं होतं. त्या 16 गावाच्या ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी यांच्या सुनावणी मी 2 दिवस पूर्वी स्वतः घेतलेला आहे. त्यानंतर ज्या खासगी व्यक्ती जो लाभार्थीकडून OTP घेतलं होतं त्यांच्यासुद्धा यादी आमच्या लाभार्थीच्या बयानामध्ये आहे. हे पूर्ण विश्लेषण करून आम्ही जो जबाबदार असलेला 15 प्रायव्हेट पर्सन आहे त्यासोबत आमचा जो शासकीय अधिकारी आहे त्यांच्यावर आम्ही गुन्हा नोंद करणार आहे. त्यासोबत प्रशासकीय कारवाईसुद्धा चालू करणार आहे. सर अंदाजमध्ये ऑलमोस्ट 250 लाभार्थीच्या OTPचा गैरवापर झालेल्याचा बयान आमच्याकडे लाभार्थीने दिलेला आहे, तक्रार दिलेला आहे. आणि त्यामध्ये लाभार्थीने आम्हाला 15 प्रायव्हेट पीपल त्यांच्याकडे खासगी व्यक्ती त्यांच्याकडून OTP घेतलेला आहे तसं आम्हाला स्टेटमेंट दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आम्ही त्या 15 लोकांच्यावर कारवाई करणार आहे. आता ज्या खासगी माणूस जो OTP घेतलं होता आणि मी सर्व शासकीय अधिकाऱ्याच्या जेव्हा सुनावणी घेतलं होतं त्यामध्ये 4 ते 5 लोकांचं नाव सर्व तलाठी, मंडलाधिकारी असेल आम्हाला सूचना दिलेलं आहे जेव्हा यामध्ये डायरेक्टली इन्वॉल्ड आहे त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल करणार आहे. तहसीलदारांवर पूर्ण या प्रकरणाचे विश्लेषण करून आणि वरिष्ठ स्तरावरून मार्गदर्शन घेऊन आम्ही पुढच्या कारवाई करणार आहे. त्यामध्ये